और इस मैच का मैन ऑफ द मैच, गेम चेंजर खिलाड़ी, वन एंड ओनली वन मैन शो, मिस्टर सबसे कातिल हार्दिक पाटील आलाय तो आलाय सामनावीरासाठी. हार्दिक पाटिल, जैसे ही मैच की शुरुआत होगी कमेंट्री पैनल में थोड़ा सा बदलाव किया जाएगा. यहाँ पर एक मोबाइल मिला है, जमा हुआ है हमारे पास. किसी भी प्रेक्षकों का, खिलाड़ियों का, ऑर्गेनाइजरों का होगा, उन्होंने अपनी आईडी दिखाकर मोबाइल लेकर जाना है. हमारे कमेंट्री स्टूडियो में एक मोबाइल मिला है, किसी का भी रहेगा. अगली आवाज के लिए जरूर माइक्रोफोन पर माइकोफ की एक अच्छी आवाज, मिस्टर अजित पाटिल सर. हेलो 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 हेलो. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी हॅलो 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 मिक्चिक. हॅलो 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 मिक्चिक. हॅलो हॅलो हॅलो. त्यातलं बंटी, पहिला चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू तयार होताना गोलंदाजी ट्रॅक व मिस्टर बंटी टॉस जिंकलाय जयस HDR11 संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय. फटका फसला या ठिकाणी. कॉटन बोलची संधी आहे. पहिला धक्का लागताना फलंदाज आउट. नियमान थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत मानस. पहिला धक्का लागलाय MK कन्स्ट्रक्शन संघाला. अर्पित पाद होताना आणि मानस निवमान कडे आपण रुपेशांना बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर डॅझलर बंटी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी साकारलेली आहे. यशांच्या मागे आपण सांडीला बघतोय. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सेट केले गेले आहेत. दरम्यान न्यूमान, मानस राऊत, पुढील चेंडू. ओहो, भरपूर शॉर्ट बॉल.
परंतु थोडासा पंचांच्या मनामध्ये डाऊट आहे, वाईट साठी रेफर केले गेले. पंचांना विनंती आपण चेक करायचं आहे. थर्ड अंपायर महेंद्र भोईर सर. चला या ठिकाणी चेक केलं जाईल वाईट बॉल आहे की नाही. खूप स्लोवर पण पद्धतीचा चेंडू आपल्याला बंटी यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. इट्स अ फेअर बॉल आपण या ठिकाणी बघतोय. टॅझलर रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतायत पडल्यानंतर चेंडू थोडासा कट झालाय. पुढील चेंडू. ओहो, बॅक टू बॅक त्याच दिशेने गोलंदाजी बघायला मिळते. एक उत्कृष्ट गोलंदाजी पूर्णतः जखडून ठेवले गेले टॅझलर बंटी यांच्या माध्यमातून. सलगचे 4 दरम्यान आपण 5व्या चेंडूकडे वळतोय. पुढील चेंडू. भरपूर शॉर्ट बॉल थोडस बेट करून कव्हरला खेळताय. सिंगल कंप्लीट होते आणि बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी एम के कन्स्ट्रक्शनचा स्कोर कार्डला स्टार्ट झालाय. 5 चेंडूंचा वेळ गेलाय. एक गडी बाद. अंतिम चेंडू असणार आहे. टॅझलर बंटी. पुढील चेंडू. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड 2 वरती पोहोचते. एक लेंथ इन लाईन मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी, एक डिसिप्लिन बघायला मिळतोय आणि कुठल्याही फलंदाजाला फ्रीडम मिळत नाही मोठे शॉट खेळण्याचा. स्ट्राईकला आपण रुपेशला बघतोय. धावसंख्या 2, लॉस ऑफ 1 विकेट, 1 टू गो. अंतिम चेंडू असणार आहे. पुढील चेंडू. जनरली पुश केलंय फॉर सिंगल. पहिलं षटक या ठिकाणी संपते आणि धावसंख्या बघायला मिळते ते 3. स्कोर कार्ड वरती आपण बघतायत आदरणीय प्रतापभाई ठाकूर यांच्या 89वे वाढदिवसाचं निमित्त आहे आणि ते निमित्त या ठिकाणी बघतात ग्रामपंचायत वानगाव व सर्व जीवन सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे 14 मे साठी आणि स्थळ असणार आहे सत्येंद्र स्मारक हॉल आणि वेळ सकाळी 9 ते 1 वाजता. ग्रामपंचायत वानगाव सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो यशस्वी बनवण्यासाठी सर्वांनी एक मोलाचं सहकार्य द्या अशी विनंती आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. न्यूमान यज्ञेश 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यज्ञेश्वर. ओ ऍक्शन जर आपण बघितली तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये हलकासा चेंज करतायत. डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये वानगाव प्रीमियर लीग मध्ये अनेक गोलंदाजांना प्रभावित केले. त्याच्यामध्ये आपल्याला साहिल बघायला मिळतो, राजन बघायला मिळतो, यज्ञेश बघायला मिळतोय, बंटी बघायला मिळतोय. अनेक खेळाडू आहेत त्यांनी गोलंदाजाच्या माध्यमातून छाप सोडले या स्पर्धेवरती. उलटा असा ऑन साईडला खेळताना आपण बघतायत केतन असतील, सुभाष असतील. सुभाषची बॅटिंग त्या मानाने होत नाही परंतु गोलंदाजीमध्ये त्याने क्लास दाखवलाय. असे अनेक गोलंदाज आहेत. फलंदाजीमध्ये आपण हार्दिकला बघतोय सुंदर बॅटिंग ते करताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने केतनने 50 बनवलेले आहेत. एका बाजूने जर आपण बघितलं तर सँडीने बनवलेले आहेत. कौशिक चिखलीकर आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवलेली आहेत
आणि जसे जसे दिवस पुढे जातील तसा जसा त्यांचा खेळ आहे तो सातत्याने पुढे बघायला मिळणार आहे. हुक केला यावेळेला बीमरचा कॉल आहे. आपण बघतायत अप्पर बॉडीचं पूर्ण वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न बीमर पंच घोषित करतायत. नो +1 2 धाबा ऍड होतील. धावसंख्या 6 वरती स्थिरावती आहे. हलकसं चेंज ऑफ पेस करताना आपण बघतायत की बीमर हाताळला गेलाय. अप्पर बॉडीचं पूर्णतः वेट ट्रान्सपोर्ट करण्याचा प्रयत्न आणि पूलला सक्सेसफुल बनवण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा मिड विकेट क्लिअर करता आलेला नाहीये. आता फ्रीडचा चेंडू आहे. रुपेशकडे संधी आहे की जी गोलंदाजानं प्रेशर बनवलंय त्याला रिलीज करण्यासाठी टायमिंग प्रॉपर उडवलाय चेंडूला डीप बॅकवर्ड स्केल लेग मधनं वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धावसंख्या बघायला मिळते ती 10 डबल डिजिट मध्ये. उत्कृष्ट या स्पर्धेचं नियोजन आपण या ठिकाणी बघतोय. 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. याच्यानंतरचे मॅच क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळणार आहे. वनगाव ग्रास्किंगच्या विपक्ष 2 हात करताना ट्रान्सपोर्ट सुपर किंग हे दोन संघाने आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. यज्ञेश्वर येदू गोलंदाजी ट्रॅकवर इथे लॉफ्ट केलाय मिड विकेटला क्लिअर करतोय. सांडन डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क 6. खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही तेच इथे बघायला मिळालं. स्ट्रगल करणारा संघ आता खऱ्या अर्थाने आक्रमकता दाखवतोय आणि 16 धावा. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 गो. इथे फलंदाज मात्र खूप चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये येत आहेत. रुपेश षटकार चौकार बघायला मिळतोय. आपला इंटेंट क्लिअर केलाय. कहते ना वक्त बदलने में वक्त नहीं लगता है और इस दुनिया का सबसे बड़ा खिलाड़ी है वक्त. पुढील चेंडू आणखीन एक प्रॉपर एलिव्हेशन बडी विकेट डीप बॅकवर्ड स्कल लेग मधनं वन बाउन्स ओव्हर द रूफ. कुछ भी हो सकता है आणि तेच इथे बघायला मिळते. इंटेन चेंज केलाय रुपेशनं आणि आक्रमकता येदूवरती करतो यज्ञेश ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या 3 चेंडूवरती आपला अधिराज्य आणि तदनंतर मात्र आपण बघतायत फलंदाजाची आक्रमकता क्लिअर केलंय रुपेशनं. प्रेझेन्स ऑफ माइंड जंटली पुश केलंय आणि ते कॉल चांगला बघायला मिळतोय. षटकाची समाप्ती 2 षटक परिपूर्ण 20 ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. पण बघतायत 15 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला 3 षटक हाताळण्यासाठी. याची नोंद असू द्या. 20 ऑन बोर्ड लागलेले आहेत. याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक येणार आहे. प्लीज त्वरित जयेश SCR11 आपण फील्ड सजून घ्या. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली परंतु येदूवरती आक्रमकता 3 चेंडूवरती बघायला मिळाली आणि त्याच्यामध्ये एक मोठा रोल रुपेश मसे यांचा राहिलाय. मानस राऊत आणि रुपेश ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. डॅझलरची चर्चा होणार आहे की नाव कसं फेमस झालं त्यांच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. अनेक जणांनी नाव खूप आवडले नाव आणि सर्वांनी प्रशंसा केले. पुढील चेंडू हो चांगला अँगलने जसा लसित मलिंगा थोडीशी अनऑर्थोडॉक्स जी त्यांची मेथड असते ती मेथड बघायला मिळत असते तसंच या ठिकाणी थोडंसं अँगल बघायला मिळालं. धावसंख्या 21 वरती पोहोचते.
21 ऑन स्कोर कार्ड. महत्वाची मॅच आहे. मागचे 2 मॅचेस आपण बघतोय की जिंकलेले आहेत. ते म्हणजेच जयेश SDR11 संघानं आणि तिसरा विजय संपादित करेल का? जसं आपण NVM स्ट्रायकरच्या माध्यमातून बघितलं. पहिल्या मॅचमध्ये त्यांना जवळजवळ 100च्या पार स्कोर आला. परंतु नंतरचे तिन्ही मॅचेसमध्ये त्याने सुंदर कमबॅकिंग केले. हे पलटवार आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्या विपरीत घडले ते कंचा टायटनच्या माध्यमातून, ज्यांनी पहिली मॅच जिंकली आणि नंतरच्या 3 मॅच ते पराभूत झालेले आहेत. हे सर्व लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो की एक्झॅक्ट काय घडलं जाते या लीगच्या माध्यमातून. धावसंख्या 23 वरती पोहोचते. टाळ्यांचा गजर, उत्साह खूप चांगला बघायला मिळतोय. 1 शॉट आहे. वन शॉट फक्त सिंगल रन ऍड होईल. आशुतोष व्यवहारे सर आणि विरलजी नायर, 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. प्रचंड अनुभवाचे धनी आहेत. अनेक मोठ्या स्पर्धा ते हँडल करताना सातत्याने आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि वारगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्याकडे एक मोठी जिम्मेदारी दिली. पुढील चेंडू तयार होताना डॅझलर डॅझलर बंटी. समोरची जी लाईट आहे 4 व्हीलरची ती ऑफ करायची प्लीज, विनंती असणार आहे. थोडस डायरेक्शन चेंज होते, थोडा वेळ लागेल. एस ओके, कंटिन्यू. पुढील चेंडू. हो, टप्प्यावरती नियंत्रण आहे बंटी यांचं. आता ताकद लावत नाही, फक्त टप्प्यावरती नियंत्रण आहे. आणि टप्पा म्हटल्यानंतर सातत्याने आपल्याला आठवतो तो म्हणजे क्रिकेटची मॅच. आणि कटप्पा म्हटल्यानंतर बाहुबली. धावसंख्या 23 वरती पोहोचते. पुढील चेंडू. एक अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या भरपूर बाहेर. पंच दर्शवताना इट इज अ स्क्वेअर चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपानं 24 वरती स्कोर कार्ड सरकताना आपण बघतायत. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. दोन्ही संघाचा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जे आपले एक्स्ट्रा प्लेयर असतील त्यांनी तयार राहायचंय, जेणेकरून वेळ जाणार नाही षटक संपल्यानंतर. आणि 1.5 मिनिटाचा आपल्याला स्ट्रॅटेजिक टाइम आउट असणार आहे. पुढील चेंडू घेऊन तयार पुनश्च डॅझलर बंटी. चेंज ऑफ द पेस, थोडासा वेट केला अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेटला खेळताय, सिंगल कंप्लीट झालंय. हलकस फंबल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी बघतोय. रिस्की रन्स बघायला मिळते. आपण यात्रा उत्सव बघत असतो, जत्रेचं एन्जॉयमेंट करत असतो. पिपाण्याचा आवाज आला की असं वाटतं हा माहोल जबरदस्त आहे. एक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंड कडे बॅटर वेगाने गेले होते. धावसंख्या 2 ने आकार घेते, 26 वरती पोहोचते. 2 गो. बंटी पुनश्च तयार होताना विजयला आपण बघतो नॉन कडे. विजयने सुद्धा प्रभावित केले या प्रतियोगितेमध्ये. वानगाव प्रीमियर लीग मध्ये हाही फलंदाज मात्र सातत्याने धावा बनवताना दिसतोय आपल्याला. पुढील चेंडू. नागपूरला जाऊन हॅमर केले, चेंडूला वेगानं जातोय, कव्हरला डॉमिनेट करतोय, सीमा पार येतोय चौकार. त्यांचं षटक सुद्धा जबरदस्त राहिलं. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलंय धावसंख्या पोहोचले 4 ने 30 वरती. 30 रन्स ऑन अ बोर्ड. अंतिम चेंडू असणार आहे. त्याच्यानंतर ड्रिंक्स ब्रेक, पाणी तयार ठेवायचं. पुढील चेंडू. थर्टी रन्स ऑन स्कोर. बॅटिंग खूप चांगली बघायला मिळत आहे. 10 मध्ये 23 रुपेश महत्वाचा रोल अदा करतोय. जिम्मेदारी उचलताना पण त्यांना बघितलंय. फील्डिंग मध्ये थोडीशी तब्दिली आहे. मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर अशी विवरचना बघायला मिळते. नागपूरला जाऊन जनरली पुश केलंय कव्हर रिझन मध्ये. सुपर कव्हरला पण बघतायत. षटकाची झाली समाप्ती 31. चला पाणी घेऊन जा.
झालेले आहेत. 3 षटक परिपूर्ण होताना 10.33 चा करंट रन रेट बघायला मिळतोय आणि इथून प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 62 बघायला मिळेल. पुढील षटक घेऊन आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर शैलेश याही गोलंदाजानं प्रभावित केले. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच याही गोलंदाजाने घेतलेले आहेत. गोलंदाजामध्ये आपण बघतायत राजन असतील, त्याच्यानंतर साहिल यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. जबरदस्त मॅच. शैलेशकडे जिम्मेदारी आहे. जयेश SR11 संघाची आणि समोर आपण फॉर्मामध्ये असलेला बॅटर बघतोय. नाव आहे मिस्टर रुपेश. 11 चेंडू 24 वरती खेळतोय. स्टिअर केलंय. गुड क्रिकेट. परंतु तेवढ्याच ताकदीचं फिल्डिंग बघायला मिळते. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या 32 वरती पोहोचते. 32 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. शैलेश पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होताना मानस पुल सक्सेसफुल. कावकवण्याच्या वरनं ठोकतायत तगडा षटकार. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत मिस्टर स्वप्नील दुबळा न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येताना षटक क्रमांक आहे ते थोडस स्पीडअप करा मित्रांनो. वेळेचा अभाव आपल्याकडे. 38 वरती 2. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. बंटीच्या हातामध्ये जाऊन विसावणारा चेंडू आपण बघितलाय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार होताना शैलेश मोसे. एक उत्कृष्ट गोलंदाज. मला वाटतं बऱ्याच वेळानंतर हा षटकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये आलाय, कारण त्याने एक्स्ट्रा 7 चेंडू हाताळल्यानंतर 8च धावा दिलेल्या. ही कालचं एक वैशिष्ट्य राहिले. बघूया शैलेश या संपूर्ण लीगची जी चर्चा आहे ती सातत्याने बघायला मिळणार आहे. पुढील चेंडू फॅन्सी शॉट करण्याचा प्रयत्न थोडासा डीप मध्ये गेले होते. आपण रिप्लेच्या माध्यमातून चेक करणार की कशा पद्धतीने चेंडू खेळले फलंदाज हिमेश. पाकपुटला जाऊन डीप मध्ये गेले होते आपण बघाल. हा आणि थोडासा पाय हा कोपरा थोडासा वाकवला. बॅलन्स तितकंसं जमलं नाही. एस्टनच्या मागे आपण सांडीला बघतोय. तेही प्रभावित आहे शैलेशच्या गोलंदाजीवरती. शैलेश पुनश्च तयार होताना इथे मात्र नो बॉलचा कॉल आहे. फाईन लेग मध्ये झेल घेतलाय करा, परंतु नो+1 ऍड होईल. धावसंख्या 2 ने 40 वरती पोहोचते. स्टेप आउट बघायला मिळतो इथे. एस नो बॉल. पंचांची तीक्ष्ण नजर इथे बघायला मिळते. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट आहे. 40 झालेले आहेत. फ्री हिटचं लायसन्स आणि त्या लायसन्सचा फायदा घेणं फलंदाजांना जमेल का? 40 झालेल्या टाळ्यांचा गजर. MK कन्स्ट्रक्शन आज पूर्णतः उत्साह ऊर्जाने भरलेली आहे, कारण त्यांना गरज आहे या ठिकाणी या मॅच मध्ये जिंकण्याची. आपल्या संघाच्या खेळाडूंना जस्टिफाय करणं
त्यांचा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना खूप चांगलं सहकार्य करणे गरज आहे. फ्री आहे आपण बघतायत 40 वरती 2. पुढील चेंडू शैलेश आणि इथे मिस्ताम शॉट खेळताना आपण बघतोय आणि आता 2 धावा परिपूर्ण बघायला मिळतील. धावसंख्या 2 ने आकार घेताना मानस आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मानसच्या सोबतीने स्वप्नील सॉरी हिमेश आहेत. पुढील चेंडू आडव्या बाटने पुणे ड्राईव्ह करतायत. चेंडू वेगानं जातोय काऊ कॉर्नरला. तिथे मात्र सुंदर शतरक्षण सिंगलला डबल मध्ये उत्कृष्टरित्या कन्वर्ट केलंय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. चला आपण लाईफ लाईन म्हणतो ती मात्र चालू ठेवले. 4 षटक परिपूर्ण होताना स्कोर कार्ड वरती धावा बघायला मिळत आहेत. आपण याच्यानंतर मॅच बघणार आहोत. वानगाव ग्रास किंगच्या विपक्ष ट्रान्सपोर्ट सुपर किंग. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचं टॉस साठी. गोलंदाजी ट्रॅकवर जितेश बारी 44 वरती 2. 11ची सरासरी मेंटेन केले. हिमेश राठोडला आपण बघतो स्ट्राईक वरती. हो वाईड बॉलचा कॉल डाऊन द लेग स्टंप गेलाय. 45 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 45 ऑन स्कोर कार्ड. थोडस बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि हलकासा जो स्लोप बघायला मिळतोय तिथे चेंडू मात्र वेगानं जाताना आपल्याला बघायला मिळतोय. हिमेश पुढील चेंडू इथे हुक केलाय. चेंडू थांबणार नाहीये. वेगानं ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेगचा खेळाडू फाईन लेगला कव्हर करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सीमा पार. 4. पन्नास वरती जितेशच्या अगेन्स्ट हात खोलताना आपल्याला हिमेश बघायला मिळतोय. आणि जसं मगाशी आम्ही नमूद केलं होतं की बिहाइंड द विकेट खूप चांगला आउटफील्ड वेगवान आहे आणि त्याचा फायदा इथे उचललाय मिस्टर हिमेशनं. पुढील चेंडू यावेळेला हुक करतायत. डीप बॅकवर्ड टस्क्युअर लेग लॉंग लेगच्या वरनं येतोय एअर स्ट्राईक. एक
1.5 मिनिटाचा वेळ आहे, याची नोंद असू द्या. पुढील चेंडू हो, यावेळेला जागा बनवले लॉंग स्टॉप रिझन मध्ये. डिफाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 60 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बिहाइंड द विकेट पूर्णतः लक्ष केंद्रित केलंय आणि धावा येत आहेत. मिहीर आलेले आहेत आणि मिहीर आल्यानंतर चर्चा असते की तो आलाय आणि मिहीर आल्यानंतर फॉर्म आलाय, हेही गोष्टी बघायला मिळतात. मिहीर आपला इंटेंट क्लिअर करताना बघायला मिळतोय. धावसंख्या 60 झालेले आहेत. मिहीर म्हणजे इमर्जिंग प्लेअर आहे, स्टायलिश खेळाडू म्हणून आपण त्यांना बघतोय मिहीर यांना. आणि मिहीर यांची जी बॅटिंग करण्याची पद्धत आहे किंवा बॅटला जी स्विंग करतायत, मला बंटी पटेलची आठवण येते. हो, अप्रतिम. चपकेल्या चेंडूला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं जाताना 2 धाबा परिपूर्ण बघायला मिळत आहेत. तिसऱ्या धाबेसाठी जातील का? आणि तिसरी धाव ही परिपूर्ण झाले. 63 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 63. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. 63 धावा झालेल्या आहेत. मिहीर आणि मानस ही जोडी आहे. पुढील चेंडू अंतिम चेंडू. गोलंदाज तयार होताना पुढील चेंडू. हो, चांगला चेंडू हाताळला गेलाय. डायरेक्ट हिट. आपण बघतायत थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. चला या ठिकाणी चेक केलं जाईल. चला आपण बघतोय, चेक केलं जाईल या ठिकाणी. 63 झालेले आहेत. जर सिंगल आली तर 64 होतील. चांगली बॅटिंग बघायला मिळते. सिंगल परिपूर्ण झाले, नॉट आउट आहे. आणि धावसंख्या सिंगलने पुढे जायला आणि पोहोचते ती 64 धावा. चला अंतिम षटक शेष आहे. चौसष्ट धावा. एका चांगल्या दिशेने संघ जातोय. याच्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळेल. वानगाव ग्रास किंगच्या विपक्ष ट्रान्सपोर्ट सुपर किंग. शैलेश शैलेश तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय 64 झालेले आहेत, एका चांगल्या दिशेने. आता मात्र एम के कन्स्ट्रक्शन पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. शैलेश थोडस स्पीडअप करा. पुढील चेंडू. ओहो हो, काय पंच केला चेंडू. सरळ पुलला बनवताय, सक्सेसफुल षटकार आलाय. धावसंख्या 6 फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 70. वरती
एका मोठ्या स्कोर कडे पावलं अग्रेसर होताना काफी बढ़िया बल्लेबाजी मिहिर और मानस के बीच की जो साझेदारी यहाँ पर नजर आती हुई। ओ इनसाइड एज लॉंग स्टॉपला चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार आपल्याला बघायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग शैलेश सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय यशस्वीपणे आणि त्याला थोडसा बॅकफुटला घेऊन जाण्याचा त्यांचा पावित्र्य इथे यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। 74 धावा अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि मानस समोर बॅटला स्पर्श करतोय कॉटबियांच्या रूपानं मानसच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम फलंदाज आउट। शैलेशनं आपल्या नावाला साजेशी अशी कम बॅकिंग धावसंख्या बघायला मिळते 74 2 टू गो अमय मात्र सांगतायत गुड वर्क। पुढील चेंडू तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय। 2 टू गो हो यावेळेला बॅटला स्विंग केलं होतं सिंगल कंप्लीट होईल का सँडी मात्र कडे चेंडू फेकतायत सिंगल कंप्लीट आणि 22 रूपाने एक धाव परिपूर्ण होते धावसंख्या बघायला मिळते 75 धावा 75। चला दोन्ही संघनायक या चेंडू नंतर आपण तयार राहायचं टॉस साठी आपण बघणार आहोत वानगाव ग्रास किंगच्या विपक्ष ट्रान्सफर सुपर किंग अंतिम चेंडू आहे 75 झालेले आहेत। सत्यमजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस सरी आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय अंतिम चेंडू आहे थोडस स्पीडअप करा वेळ भरपूर गेला या मॅच साठी वेळेचं बंधन प्रत्येकाला ह्याची नोंद असू द्या। अंतिम चेंडू हो थोडासा बाउन्स झाला चेंडू टॉस झाला स्लाइस करण्याचा प्रयत्न ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न होता षटकाची होते समाप्ती आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत परंतु आपण बघतायत करण भाई यांना की मॅच मध्ये खेळताना थोडेसे इनबॅलन्स झाले त्यांचा बॅलन्स थोडासा गेला तदनंतर इंजर्ड झाले परंतु क्रिकेटवरती प्रेम आणि या मॅचला त्यांचं असलेलं एक बहुमूल्य योगदान ते पुनश्च या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचे करूया आपण हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम करण भाई आपलं हृदयाच्या अंतकरणापासून या मॅच मध्ये आम्ही करतोय स्वागत आणि वेल्टो टॉस बॉक्स कडे तिथे आपण सत्यमभाई सरांच्या शुभ हस्ते करणार आहोत या महत्वाच्या मॅचचा टॉस।
हेलो, आज के चौथे मैच के लिए दो कप्तान से विनंती होगी। वानगांव ग्रास किंग, ट्रांसपोर्ट सुपर किंग, ये दो टीमों के कप्तान जरूर जुड़ना है हमसे, क्योंकि हमारे इस लीग के जो खर्चाधर्ता है वो हमसे जुड़ चुके हैं। कैप्टन सत्यम जी ठाकुर सर टॉस बॉक्स में टॉस के बॉस बने हैं। उनके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है। मयूरेश यहाँ पर जुड़ चुके। वानगांव ग्रास किंग के कप्तान, ट्रांसपोर्ट सुपर किंग के कप्तान हमसे जुड़े हुए और हमारे मेहमान हैं। इनके शुभ हाथों से ये टॉस होने जा रहा है। टॉस के बॉस बने हैं कैप्टन सत्यम जी ठाकुर सर। ऐसा और यहाँ पर ट्रांसपोर्ट सुपर किंग, इनको ये मौका दिया गया है। टेलिस कॉल हेड टॉस विन वानगांव ग्रास किंग ऑन द टॉस। सर आप भी रुकना है थोड़ा सर, जास्ती टाइम नाही घेत. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला काय निर्णय असेल? आमचा फिल्डिंगचा निर्णय असणार. फिल्डिंग करताना समोरचा संघ सुद्धा चांगला आहे आणि किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 10पर्यंत. थँक्यू सर. जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? मनाच्या विरुद्ध जायचं, आता प्रथम फलंदाजी करायची आणि फलंदाजी करताना प्रथम किती धावेपर्यंत जर मारायचं आणि एक टार्गेट सेट करायचं. समोरची टीम चांगली आहे तरी आम्ही 60-70चं टार्गेट सेट करायचं. थैंक यू सर, धन्यवाद, ऑल द बेस्ट. जरूर हमसे जुड़े हुए हैं. चलो थैंक यू सर. और टॉस बॉक्स से न्यूज ये है, ट्रांसपोर्ट सुपर किंग ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. बैक टू कमेंट्री बॉक्स. सैंडी और सैंडी के साथ सैंडी और सैंडी के साथ में देखना है विजय ओपनिंग पैर बीच मैदान में टारगेट हेमंत भाई हमें बताते हुए 76 का एक अच्छा टारगेट है। एमके कंस्ट्रक्शन का प्रयास होगा जेश SCR-11 के सामने वो रन्स डिफेंस किए जाए, लेकिन सैंडी और विजय का जो फॉर्म चलता है बहुत ही बढ़िया फॉर्म में बैटिंग कर रहे हैं। ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं जिन्होंने प्रभावित किया इस प्रतियोगिता में अपने गेंदबाजी से या फिर अपने बल्लेबाजी से। उनमें से दो धुरंधर बीच मैदान में हमारे साइड स्क्रीन के ऊपर पंकज जी बहुत साल के बाद में गेंदबाजी की, लेकिन क्या गेंदबाजी की अपने, जबरदस्त। इस बीच गेंदबाजी मार्ग पर देखेंगे हम मिहिर भाई, मिहिर बारी तैयार होते हुए। मिहिर अपनी गेंदबाजी की शुरुआत करने जा रहे हैं। पहली गेंद धीमी गति की गेंद, एक तगड़ा ऑफ ड्राइव लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए सीमा रेखा के बाहर गेंद 4। हल्का सा और पिच था, बहुत ही बढ़िया जगह बनाई और बैट के फेस को खोलते हुए एक तगड़ा अब ड्राइव देखने को मिला है। गजब का शॉट सिलेक्शन। वी में जब आप खेलते हो, टैलेंटेड क्रिकेट जिसे कहा जाता है, वी सेप में खेलना, और एक ब्रिलियंट शॉट मैं कहूंगा सांडी के द्वारा। मिहिर के सामने तैयार होते हुए एक बार फिर मिहिर
एंगल बना के गलती कर बैठे सैंडी। फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा बैक बिहाइंड विकेट खेलने का मन था उनका, और वहां पर सामने मिहिर, ये जो कश्मकश है ना, वो काफी देखना। मैच फिनिशर का रोल 2 मैच में हमने देखा था, बंटी भाई ने क्या फिनिशिंग टच दिया था, वही बल्लेबाज है। इस ओवर की अगली गेंद बहुत ही बढ़िया ऑफ ड्राइव, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है, रन की कोई गुंजाइश नहीं है। डॉट बॉल, एम के कंस्ट्रक्शन, जोश, उत्साह, ऊर्जा, तालियों की गूंज, क्रिकेट पूरी तरह से आनंद और लुत्फ उठाते हुए इस मैच का 3 में 4। एक बार फिर तैयार, एक बार मीर बारी। इस बार मिस टाइम शॉट के लिए, और ओ बहुत ही बढ़िया एफर्ट से वहां पर रिप्ले के माध्यम से देखेंगे कि कितना प्रयास किया था इस कैच को लेने के लिए। आप देख सकते हो थोड़ा सा डैजलर रिश को थोड़ा सा ऊपर किया था, अननेसेसरी शॉट जिसे कहते हैं। आखिरी वक्त पूरा एफर्ट्स वहां पर खिलाड़ी थे। तुषार, अगर तुषार कैच लेते तो बन जाते होशियार, लेकिन फिलहाल स्कोर कार्ड बढ़ता हुआ आगे 8। अगली गेंद वाइड बॉल का कॉल, एक्स्ट्रा के सारे 9 रन स्कोर कार्ड पर। थोड़ी सी धीमी गई थी गेंद और थोड़ी सी लेंथ भी पीछे रखी थी इस समय मिस्टर मिहिर ने। पुढील चेंडू, इस पे चकली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया ऑफ ड्राइव, लेकिन मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है। आज अगर एम के कंस्ट्रक्शन के जो युवा बल्लेबाज खिलाड़ी है ना, उनका जो जोश है, टीम वर्क है, टॉप क्लास के ऊपर चल रहा है। ऊर्जा का जो स्रोत है वो काफी बढ़ रहा है। बहुत ही बढ़िया मैच, बहुत ही खूबसूरत मैच चलने होने वाला है 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अगली गेंद, इस बार एक बार फिर मिस टाइम के लिए हैं, और ये बड़ा विकेट, बल्लेबाज आउट। अब पैविलियन में वापस जा चुके हैं, और विजय के सामने अब आए नए बल्लेबाज अमय। इन दो धुरंधरों के कंधों के ऊपर जिम्मेदारी अब बढ़ रही है, लेकिन एक तरफ 2 विकेट 9 रन, मिहिर की गजब की गेंदबाजी। अब समीर को बुलाया है, समीर गौली आएंगे गेंदबाजी मार्ग पर। टारगेट रखा गया 76 का, यानी कि 67 रन अभी भी चाहिए आने वाले 30 गेंदों में। समीर, समीर की जब भी चर्चाएं करेंगे, सलमान खान का एक पिक्चर आया था बीच में,
काफी फेमस हुआ था पिक्चर, देखना है तैयार एक बार फिर समीर, थोड़ा सा स्पीड अप करना है दोस्तों। समीर गेंद का चुम्बन लेते हुए गेंदबाजी मार्ग पर, ओ अक्रॉस द लाइन, थोड़े से स्टेप आउट करके खेलना चाहते थे, ऑन साइड में बैट को ड्रिल की थी, उन हॉरिजॉन्टल बैट से खेलना चाहते थे, डॉट बॉल। जबरदस्त संघर्ष बीच मैदान में देखने को मिल रहा है। इस बीच अगली गेंद, थोड़ा सा कठिन दौर है, लेकिन जैसे अक्सर हम कहते हैं ना, कठिन दौर आपको सफलता के हथियार दिया करता है। इस बीच अगली गेंद, पटकी हुई गेंद थी, पटक लिया बल्लेबाज ने गेंद को, जाएगी यहां पर गेंद डीप थर्ड मैन से सीमा रेखा के बाहर, 4। सिप्लाई होता हुआ 13। इस प्रतियोगिता के माध्यम से हम हेमंत पवार को भी थैंक यू कहना चाहेंगे, डोडो है उनको भी थैंक यू कहना चाहेंगे, स्कोरर की भूमिका रोल बहुत ही बढ़िया अदा कर रहे हो। इस बार बहुत ही बढ़िया गेंद को फ्लिक करना चाहते थे, इस समय मिड विकेट में सिंगल ही मिलेगा, एक के सारे स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर इस समय 14 रन स्कोर कार्ड पर, और नंबर दूसरा इस समय प्रोग्रेस पर है, 76 का टारगेट है। थोड़ी सी कठिन परिस्थिति जरूर है, लेकिन दो जो बल्लेबाज है मिस्टर विजय और अमय राउत, उनके पास क्षमता है कि कठिन दौर में किस तरह से खेला जाए, और गेंदबाजी भी बहुत बढ़िया हो रही है, तो ये मैच काफी बढ़िया जोन में जाएगी, जहां पर दिलचस्प मैच देखने को मिलेगा, रोमांच हर एक गेंद के ऊपर भी देखने को मिलेगा। एक बार फिर समीर, अंपायर सिग्नल, अतिरिक्त गेंद डाली गई है, वाइड बॉल, स्कोर में इजाफा 15 रन स्कोर कार्ड पर, काफी कठिन दौर है, यहाँ से एक टीम को ड्राइविंग सीट के ऊपर आना है, दूसरी टीम को जो प्रेशर कन्वर्ट किया ना उसको कंसोलिडेट करने के लिए गेम प्लानिंग बनाना है। अगली गेंद, उल्टॉस थी, ड्राइव किया, बैक टू द बॉलर, डॉट बॉल, छोटे बैकलिप से जंटली खेलने के लिए मजबूर किया था इस समय गेंदबाज ने। समीर बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 15 रन स्कोर कार्ड पर। समीर आखिरी गेंद लेके तैयार, 2 टू गो। इस बीच अगली गेंद, ओहो लफ किया है, जाएगी काउ कॉर्नर के ऊपर से सिक्सर, थोड़ी सी जड़ में डाली थी गेंद, और उसका सही जवाब आणि आपण बघतायत सोमिलजी राऊत सरांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार जर तुम्ही खेळलात तर 2000 ₹2000 कॅश प्राइज असणार आहे छोट्या बंधूसाठी। पुढील चेंडू अमय, ओ लाऊड अपील आपल्याला बघायला मिळतोय, स्कोर सेव्हन आहे, 21 लॉस ऑफ 2 विकेट पण या ठिकाणी बघतोय। 76चं टार्गेट सेट आहे, 21 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत। वन लॉस ऑफ 2 विकेट, 21 वरती 2 आपल्याला बघायला मिळत आहेत। 76चं टार्गेट सेट केलं गेलंय आणि या षटकातील चला या ठिकाणी आपण वळतोय,
इस वाईट बॉल 100च्या रूपानं स्कोर कार्ड 22 वरती पोहोचलाय. 22 22 ऑन बोर्ड. दोनच्या आकड्याची जादू बघायला मिळते. 22 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 76चं टार्गेट. अजूनही बघितलं तर 54 ची गरज आहे. अंतिम चेंडू घेऊन तयार गोलंदाज समीर. ओहो, चेंज ऑफ द पेस. डॉट बॉलने षटकाची झालंय समाप्ती. येणाऱ्या 24 मध्ये 54 ची गरज आहे. थोडस एम के कन्स्ट्रक्शन आपण त्वरित फील्ड अरेंज करा. याच्यानंतर ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये येईल. त्यासाठी हे षटक त्वरित हाताळणं गरजेचं असणार आहे. 24 मध्ये 54. कहते ना, मैं तो इंसानियत में बसता हूँ, लोग मुझे मस्जिदों में ढूंढते हैं. मंदिर मस्जिद गुरुद्वारों में क्या ढूंढते हो मुझे, मैं वहां भी हूँ जहां तुम गुनाह करते हो. उल्फते नफरते ख्वाहिशे शोहरते सदा एक सी रहती नहीं. आज तू है जहां कल कोई और था. ये भी एक दौर है, वो भी एक दौर था. तो बघूया 24 मध्ये 54 ची गरज आहे. आणि आलाय गोलंदाजी ट्रॅकवर मिहिर. पहिलं षटक जबरदस्त. कॉन्फिडन्स लेवल मिहिरचा जबरदस्त बघायला मिळतोय. युवा गोलंदाज आहे. समोर आपण विजयला बघतोय. विजय सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे बेस्ट बनाम बेस्ट बॅटल रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाज मिहिर बारी. ओ, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. 23 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. एम के कन्स्ट्रक्शन 75 बनवलाय. 76चा टार्गेट आहे. या ठिकाणी तो डिफेन्स करण्यासाठी गेम प्लॅनिंग, रणनीती, जोश होश सर्व काही बघायला मिळत आहेत. आणि दोन दिग्गज फलंदाज समोर आहेत, अमय राऊत आणि विजय. पुढील चेंडू अमयसाठी. 23 झालेले आहेत. 53 ची गरज आहे. मिहिर फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. आधुनिक क्रिकेट आहे टेनिस. आणि सातत्याने फॉलिंग स्वीप असेल, फॅन्सी शॉट, स्विच हिट ज्याला आपण म्हणतो, असे शॉट सातत्याने बघायला मिळतात. परंतु या शॉट वरती तुमचा आत्मविश्वास एवढा नसतो. कारण प्रामुख्याने प्रॉपर मिडल करता येत नाही. परंतु सक्सेस झाले तर मात्र शाबासकी मिळत असते या शॉटवर सुद्धा. दोन चेंडू फक्त एकदा खर्च केले. मीर पुनश्च तयार गोलंदाजी ट्रॅकवर. उलटो असा आहे. टायमिंग प्रॉपर बघायला मिळते. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. आने वाली गेंदें आपके पास होंगी 21 और 21 में बनाने आपको 49. ओ, उल्टा जरूर थी. अमय के पास मौका बन रहा था. लेग बाय के जरिए सिंगल कंप्लीट होगा और स्कोर 28 के ऊपर पहुंचता हुआ. तीसरा ओवर इस समय चल रहा है. टारगेट 76 का है. अच्छी गेंदबाजी मिहिर के द्वारा, लेकिन दो बल्लेबाज बीच मैदान में, एक तरफ विजय और अमय. सैंडी और बात हुए बल्लेबाज दूसरे थे बंटी, डाजलर बंटी. दो हीरे थे. बहुत ही बढ़िया काम इनका रहा है जयेश SDR 11 के जीत में. लेकिन पहली जैसे कि देखा कि पावर प्ले के ओवर में डगआउट में गए, तो थोड़ा सा प्रेशर अब बैटिंग टीम की तरफ नजर आता हुआ. एंगल बना के गेंदबाजी करना पसंद करते मिहिर. सिंगल से सेटिस्फाइड होना पड़ेगा. एक एक रन के लिए लेग बाय के जरिए सिंगल. 29 ऑन बोर्ड. अब थोड़ा सा स्ट्रगल चल रहा है. 29 हो चुके हैं. यहां से अगर बात करेंगे तो अभी भी 47 की दरकार. आखिरी गेंद शेष. मिहिर, मानस लॉन्ग ऑन में खड़े हैं. कऊ कॉर्नर में नजर आते हुए रूपेश मिड विकेट में खड़े हैं. अक्षय, इस बीच अगली गेंद. इस बार लॉन्ग ऑन में मानस
सिंगल कंप्लीट होता हुआ 30 रन स्कोर कार्ड के ऊपर 46 की जरूरत है. आने वाली 18 गेंदे पाणी घेऊन जा लवकर मध्ये. ते 30 सेकंद आपल्याकडे आहेत. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये 46 ची गरज आहे. 46 ची गरज असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.33 राहणार आहे. एक अप्रतिम मॅच. याच्यानंतर आणखीन एक मोठं द्वंद्व आपण बघणार आहोत. आजची तिसरी रजनी मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करताना विजयश्री आपलाच हवा म्हणून अथक परिश्रम मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीसाठी येत आहेत तुषार. तुषार टायमर ऑन होताना आपण बघतायत. 11 मिनिटाचा वेळ आहे. 2 षटक हाताळण्यासाठी 11.43 सेकंड आपल्याकडे आहेत. थोडस स्पीडअप करा. 18 गेंदेवर 46 का शेष लक्ष्य है. और तुषार तैयार होते हुए सामने बल्लेबाजी के लिए अमय. और अमय के लिए 3 सिक्सर के लिए प्राइज लगाए गए उनके बड़े बंधु के माध्यम से. सोमिल राउत सर ने कहा है कि भाई 3 सिक्सर अगर जड़ते हैं तो 2000 रुपए का कैश प्राइज हम आपको देंगे. तो देखना है भाई उनके साथ खड़े हैं. 18 में 46 की दरकार. थोड़ा सा स्पीडअप करना है. चला 1 मिनिटाचा वेळ हा फिल्डिंग साठी गेलेला आहे. बॉल न टाकताना आपण बघतायत 11.43 सेकंद तुमच्याकडे होते. आता 10 मिनिट आणि 48 सेकंद तुमच्याकडे आहेत. याची नोंद असू द्या 2 षटकांसाठी. तुषार थोडस स्ट्राईक मध्ये आपण बघितलं. समोर आपण विजयला बघतोय आणि अमय ही जोडी आहे. तर आता आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळतील अमय राऊत. आणि ते डिस्प्ले झालं होतं की अमय स्ट्राईकला आहेत. थोडस कन्फ्युजन मैदानाच्या आतमध्ये होतं. तयार होताना तुषार एक युवा गोलंदाज. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा कॉल आलाय. 100च्या रूपाने धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. सातत्य यशाची गुरु किल्ली आहे. कठीण काळामध्ये प्रामुख्याने तुमची कन्सिस्टन्सी तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे भरपूर महत्वाचं असतं. 31 वरती 2. तुषार पुनश दाखल होताना थोडासा बेट करून खेळले. फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेगला सुश्रुत होते तिथे. फलंदाज आउट. आणि 45 बनवायचे आहेत. बघूया शैलेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत.
जयेश SCR11 बॅटिंग करताना आपण बघतोय. पुढील चेंडू गोलंदाज तयार होताना आपण बघतोय. कांद्याचा जास्त उपयोग प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ समय 180 रुपयानं स्कोर कार्ड 32 वरती पोहोचलंय. एक विकेट आणि 2 वाईड एकंदरीत 1 चेंडू झालेले आहेत. आपण बघताय 17 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 44 ची गरज आहे. समोर शैलेश ओ आणखीन एक वाईड बॉल 100च्या रुपयानं स्कोर कार्ड 33 वरती पोहोचलंय. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये आपण बघतोय. वाईड बॉल थोडस प्रेशर आपण अनेक वेळा बघितलेलं की शैलेश गोलंदाजीला असताना वाईट टाकतोय, परंतु आता तो फलंदाजीला आला असताना गोलंदाज वाईट हाताळतायत. बघूया पुढील चेंडू आणखीन एक वाईट. मागच्या वेळेला आपण 7 वाईट यांचे शैलेश यांचे बघितले होते आणि त्यांच्या समोर आता 4 वाईट हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर तुषार. आणि एका गोलंदाजाने 5 वाईट हाताळलेले आहेत, तेही आमच्या समवेत आहेत. हेमंत पवार आणि शैलेश तेच बॅटिंग करतायत. धावसंख्या 34 वरती पोहोचते. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की या ठिकाणी 11 चेंडू हाताळण्यासाठी 7 मिनिटाचा वेळ आहे. पुढील चेंडू या ठिकाणी मिस टाइम शॉट खेळताना पुन्हा सक्सेसफुल करू शकलेले नाही आहेत. चेल मात्र सांडलेला आपण बघताय. तिथे एक क्षेत्ररक्षक होते स्वप्नील, थोडस इझी कॅच घेण्याचा प्रयत्न केला. हातून चेंडू निसटलाय. जीवनदान आणि सोबत एक रन सुद्धा बहाल केले. धावसंख्या पोहोचते ती 35 वरती. 35 झालेले आहेत. 41 ची गरज आहे. 76चं टार्गेट समोर सेट असताना तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज दाखल होताना आपण बघतायत मिस्टर तुषार दुबला आहे ना. उलटा चेंडू फुलटोल ठोकलाय तगडा षटकार. एक्केचाळीस वरती गेअर चेंज केलाय आता बॅटरनं. विजय 4 झाला योग्य वेळी आणि तुषारच्या अगेन्स्ट हात खोलताना बघायला मिळाले. फुलटॉस होता, थोडासा अँगल बनवला आणि तदनंतर डिब्बाकपट्ट स्कोर लेग ओव्हर मिड विकेटच्या दिशेने स्टँड अँड डिस्पॅच षटकार ठोकलाय. 41 ऑन बोर्ड. चेंडू क्रमांक 4 घेऊन तयार होतील गोलंदाज तुषार. चांगली बॅटिंग करताना विजय. इथे मिस टाइम शॉट कॉटन बॉलची संधी आणि विजय आउट. फलंदाज आउट. पुढील चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू तगडा ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. मानस आहेत
चांगलं फील्ड सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने आकार घेताना 42 वरती पोहोचलंय. आता येणारे तुमच्याकडे चेंडू असणार आहे टोटल 13 आणि 13 मध्ये धावा बनवायच्या त्या 34. अंतिम चेंडू 13 मध्ये 34ची गरज. काही वेळेला थोडेसे शपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह लावून झेल घेण्याचा प्रयत्न, एकदा कंप्लीट दुसऱ्या धाबेचा प्रयत्न शैलेश वेगाना. सॉरी शैलेश जात आहेत 2 धावा कंप्लीट. 44 होत आहेत स्कोर कार्ड वरती. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या त्या तुम्हाला 32 धावा. 4 षटक कंप्लीट, 44 धावा, 4 विकेट, 4ची जादू आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. स्टार्ट करायची मॅच आपण बघतायत. 32ची गरज आहे. पुढील चेंडू गोलंदाज तयार. ऑन साइडला खेचलाय सरळ ओव्हर मिड विकेटच्या दिशेने षटकार येताना धावसंख्या 6 फ्लाय होते आणि पोहोचते ती म्हणजेच पुढील चेंडू काही वेळेला कार्पेटला रोल करत आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. उत्कृष्ट बॅटिंग. धावसंख्या 4 फ्लाय होते आणि पोहोचते ती 54 धावा स्कोर कार्ड वरती. आता 10 चेंडू आणि 22ची गरज आहे. 10 चेंडू 22ची गरज. 10 चेंडू 22ची गरज असताना आपण बघतायत. पुढील चेंडू गोलंदाज तयार. इथे षटकार येईल का आणि लॉंग ऑनला क्लिअर करत आणखीन एक षटकार. धावसंख्या पोहोचले 60. 60. आता 9 मध्ये 16ची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे पण बघतोय. पुढील चेंडू गोलंदाज तयार. आणखीन एक अलॉंग द कार्पेट खेळताना मिड विकेट मध्ये खेळाडू आहे तिथे चांगलं शतरक्षण. थ्रो खूप वेगाने येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने 61 वरती पोहोचलंय. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. नक्कीच चांगली बॅटिंग जितेश बारीकडनं बघायला मिळत आहेत. बारी थोडीशी भारी दिसत आहेत इकडे. पुढील चेंडू अप्रतिम ड्राईव्ह केला इनटू द गॅप. पीच केलं चेंडूला आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर्स मधनं सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. आता स्कोर कार्ड पुढे जाताना धावसंख्या पोहोचले 7 चेंडू आणि 11 रनची गरज. जबरदस्त बॅटिंग. 7 मध्ये 11, 12 मध्ये 32ची गरज होती आणि ते 7 मध्ये 11 आले मॅच. उत्कृष्ट बॅटिंग.
शैलेश आणि जितेश बारी अंतिम चेंडू असणार आहे. पुढील चेंडू ते आपण बघतायत डॉट बॉल षटकाची झाली समाप्ती 6 मध्ये 11ची गरज. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. आपण या ठिकाणी बघतायत जबरदस्त पलटवार. सँडी आणि बंटी लवकर बाद झाले परंतु इथे जितेश बारी जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान आपण बघतायत पुढील चेंडू पुढील चेंडू आणि ते वेगवान चेंडू हाताळला गेलाय. आपण बघतायत येणारे चेंडू असणार आहेत ते 5 आणि 5 मध्ये 11. पुढील चेंडू ओहो डाऊन दी ग्राउंड सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. फुल टॉस आणि षटकार आलाय. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या त्या 5 धावा. फुल टॉस ते ठोकला या ठिकाणी षटकार. 4 चेंडू 5 ची गरज. उत्कृष्ट बॅटिंग करताना जितेश चांगल्या फॉर्म मध्ये आलाय. बारी मात्र थोडासा भारी पडताना दिसतोय या मॅच मध्ये. येणारे 4 चेंडू आणि 5 ची गरज. टॅप केल्या चेंडू लॉन साइडला सिंगल कंप्लीट होते. एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आता येणारे 3 चेंडू आणि 4 रनची गरज. 3 चेंडू 4 धावा. आता क्रीडा रसिक म्हणतायत की सुपर ओव्हर होईल की डिफेन्स केल्या जातील की मॅच बॅटिंग टीम अचीव करतील, असे 3 प्रश्न आता उभे राहिलेत. बघूया. 3 चेंडू 4 ची गरज. 3 चेंडू 4 धावांची गरज. समोर आपण बॅटर बघतोय शैलेश ज्याने 4 मध्ये 7 बनवले आहेत. तर जितेश पारी 8 चेंडू मध्ये 25 धावा. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. तीन मध्ये 4 ची गरज आहे. पुढील चेंडू वेगवान चेंडू हाताळला गेलाय. आता 2 चेंडू वरती 4 रनची गरज असणार आहे. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 4 धावांची गरज. मॅच कभी इधर तो भाई मॅच कभी उधर. दोन चेंडू 4 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. बघूया थोडस स्पीडअप करा प्लीज. 2 चेंडू 4 ची गरज. फील्ड मध्ये थोडीशी तब्दिली बघायला मिळते. गोलंदाज तयार. 2 चेंडू 4 ची गरज. समोर आपण शैलेशला बघतोय. महत्वाचा चेंडू उडवलाय चेंडू. इनपिचच्या वरनं पिच केलाय. सिंगल कंप्लीट होतीये. चेच केला जाईल. थ्रो करता येतात बरं.
आणि फलंदाज बाद. आता एक चेंडू आणि 2 रनची गरज असणार आहे. एक चेंडू 2ची गरज. चला नवीन बॅट्समन या लवकर. एक चेंडू 2ची गरज आहे. सिंगल आला सुपर ओव्हर, डॉट आला फिल्डिंग टीम जिंकणार आणि 2 आल्या तर बॅटिंग टीम. चला न्यूमॅन. शैलेश मात्र माघारी परतलेले आहेत. एक चेंडू आणि 2 रनची गरज. पैसा वसूल मॅच. पैसा वसूल मॅच आपण या ठिकाणी बघतोय. अंतिम चेंडू. 1 मध्ये 2ची गरज. आणि आला इथे वाईट बॉल. आता एक चेंडू आणि 1 रनची गरज आहे. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र वाईट हाताळला गेलाय. अंतिम चेंडूवरती काय घडणार. एक चेंडू 1 रनची गरज. वाईट बॉल हाताळला गेला. पुढील चेंडू. 1 मध्ये 1ची गरज. उलटा चेंडू बॅटला स्पर्श करून आपण बघतायत सामना या ठिकाणी विजयशी संपादन होतोय. आले बाईकने काढल्यात नोटा करा. दरम्यान आपण या ठिकाणी बघतायत 4,000चं पारितोषिक आलंय. प्रामुख्याने 2,000 रुपये शैलेश साठी आणि 2,000 रुपये जितेश बारीसाठी आणि ते आपल्याला दिलेले 4,000 रुपये HDR काका यांच्याकडनं आपण बघताय. 4,000 आपण घेऊन जायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच जितेश बारी. जितेश बारीला 2,000 आणि शैलेश यांना 2,000 रुपये. चला आपलं प्राइज घेण्यासाठी आपण या. आणि मॅन ऑफ द मॅच शैलेश जितेश बारी. जितेश बारी आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी